नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि जिल्हा परिषद आरोग्य सेविका या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। आणि आपल्या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे हे काय असणार आहे, IBPS पॅटर्ननुसार असणार आहे। आणि याच्यामध्ये आपण कोणत्या विषयाचा समावेश केलेला आहे तर जीकेचा म्हणजेच सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश केलेला आहे। आता या ठिकाणी पहा, एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो तुम्हाला की सामान्य ज्ञान हा सिलेबस काय आहे, जीके हे काय सगळ्या परीक्षेसाठी म्हणजे तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत जेवढ्या परीक्षा असतील त्या सगळ्या परीक्षा किंवा जलसंपदा असेल PWD विभाग असेल ह्या सगळ्या परीक्षेसाठी काय जीके सगळीकडे सेम आहे, सगळीकडे सारखं आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही। आणि परीक्षा सुद्धा काय करते, एक तर TCS घेते किंवा मग IBPS घेते, या दोन्हीपैकीच एक कंपनी परीक्षा घेत असल्यामुळे आणि दोन्हीचा पॅटर्न जवळपास सेम असल्यामुळे तुम्ही हा जीकेचा व्हिडिओ इतर तुमची कुठलीही पदाची परीक्षा असू द्या त्याच्यासाठी पाहिला तरीही काही अडचण नाही। मी जरी नाव या ठिकाणी आरोग्य सेवक सेविका दिला असलं तरीही काय सर्वच पदासाठी काय अतिशय असं उपयुक्त आहे। ओके, मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय, आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, पहा काय विचारलंय, आर्य महिला समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी 1882 मध्ये पुणे शहरात केली। काय विचारलंय, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली। मग आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो, तर ती पंडिता रमाबाई, त्याचबरोबर यांना सहकार्य कोणाचं होतं पहा तर ते होतं रमाबाई रानडे। या दोन्हीपैकी तुम्हाला कुठलंही ऑप्शन असू शकतं हे लक्षात ठेवा, नाही तर पंडिता रमाबाई ऑप्शन नसायचं, रमाबाई रानडे असायचं आणि तुम्ही म्हणता सरनी तर सांगितलं होतं पंडिता रमाबाई, मग उत्तर रमाबाई रानडे कसं काय आलं, तर या दोघींनी काय केली होती, सोबत केली होती किंवा एकमेकांच्या सहकार्याने आर्य महिला समाजाची स्थापना केली होती। आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा अँगलने सुद्धा विचार करायचा आहे। अजून इथं प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे यांनी कधी केली। मग ती कधी केली लक्षात ठेवायचं, कधी केली, 1882 मध्ये केली। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, कुठे केली। पहा, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे यांनी 1882 मध्ये कोणत्या शहरात केली। मग कोणत्या शहरामध्ये केली तर ती पुणे शहरात केली। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रश्न वाचताना तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। याच्यामधला काय प्रत्येक आपण घेते असलेला काय प्रत्येक शब्द ना शब्द काय अतिशय IMP आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे। ओके, मग या ठिकाणी हे झालं, पण याच बरोबर तुम्हाला अजून सुद्धा काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक संघटना आहेत, तर कोणती संघटना कोणी स्थापन केली हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। मी या ठिकाणी काही निवडक घेतल्यात पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली। मग ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती राजाराम मोहन राय यांनी केली होती। त्याच्यानंतर शीख धर्माचे संस्थापक कोण होते किंवा शीख धर्माची स्थापना कोणी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग ही स्थापना कोणी केली होती तर ती गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली होती। त्याच्यानंतर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, विशेषतः IBPS प्राचीन याच्यावरती खूप प्रश्न विचारतं की या ठिकाणी विचारलं जातं की बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली तर बौद्ध धर्माची स्थापना ही गौतम बुद्ध यांनी केलेली आहे। आणि गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला हा प्रश्न सुद्धा तलाठी भरतीला विचारला होता। मग त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे। लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग हे कोणत्या देशामध्ये आहे तर हे नेपाळ देशामध्ये आहे। त्याच्यानंतर मौर्य वंशाचा संस्थापक कोण होता तर तो होता चंद्रगुप्त मौर्य। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, या चंद्रगुप्त मौर्यांनी काय केलं होतं, अखंड भारताची निर्मिती केली होती। त्याच्यानंतर योग दर्शनची स्थापना कोणी केली होती तर ही महर्षी पतंजली यांनी केली। महर्षी पतंजली कोण होते तर हे एक श्रेष्ठ योग गुरु होते। ही सगळी माहिती महत्त्वाची आहे। विशेषतः काय याच्यावरती IBPS काय करताय, भरपूर प्रश्न विचारताय। ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूया, 2 नंबर, थोडा चालू घडामोडीवरती प्रश्न आला होता परंतु सोपा प्रश्न होता। महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात इंद्रायणी मेडिसिटी काय इंद्रायणी मेडिसिटी नावाचे देशातील पहिले वैद्यकीय शहर सुरू होणार आहे। तुम्हाला मी पुन्हा वारंवार सांगितलं होतं की जी घटना देशातील काय असेल पहिली असेल ना त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता काय असते, 100% असते। म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेत त्याच्यावरती काय येणार असतो, प्रश्न येणारच असतो। म्हणजे पहा, आरोग्य सेवकला येईल किंवा ग्रामसेवकला येईल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिकांना येईल किंवा इतर कुठल्या पदासाठी येईल, पण प्रश्न काय येणार, 100% येणार। का 100% येणार तर हे काय आहे, पहिलं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त नाही तर 100% असते, प्रश्न येतोच। पण आता हा प्रश्न किती सोपा आहे पहा,
या ठिकाणी ज्याला एवढं माहिती आहे ना की इंद्रायणी नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं उत्तर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. कुठे आहे इंद्रायणी नदी, तर ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मग इंद्रायणी मेडिसिटी सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तर ती सुद्धा पुणे जिल्ह्यामध्येच असणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे देशातलं काय आहे, पहिलं वैद्यकीय शहर आहे. त्याच्यामुळे हे काय खूप IMP आहे, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो. आपण आरोग्य सेवक म्हणजे जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार काय अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशा काय संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमाच्या या ठिकाणी अतिशय IMP अशा नोट्स आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत मित्रांनो की या नोट्सपैकी तुम्ही तांत्रिकमध्ये 80 पैकी कमीत कमी 70+ मार्क तुम्ही आपल्या या नोट्सच्या जीवावरती घेऊ शकता. एवढ्या डिटेल्समध्ये आपल्या काय ह्या नोट्स आहेत. ओके, एवढ्या IMP एवढ्या महत्त्वपूर्ण या आपल्या नोट्स आहेत. मग या इतक्या महत्त्वपूर्ण नोट्सची किंमत आपण किती ठेवली पहा, तर याची किंमत आपण फक्त 150 रुपये ठेवली. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही ऑफर आपली आज सुद्धा आपण ठेवलेली आहे. जर तुम्ही ऑफरनुसार ही टेस्ट सिरीज आज घेतली तर ही तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, गुगल पे करायचं, फोनपे करायचं, पेटीएम, Amazon, तुमचा कुठलाही UPI ID असू द्या त्याच्यावरून आपल्याला या नंबरवरती पेमेंट करायचं आहे. आणि तुम्ही जे पेमेंट केलं याचा स्क्रीनशॉट काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे हे पण लक्षात घ्या, कोणता आहे 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. त्याचबरोबर या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता, बिंदास कॉल करू शकता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही पहा. बघा, तलाठी भरतीला 2दा हा प्रश्न येऊन गेला. आपण त्या दिवशी पहिल्या प्रश्नसंचामध्ये सुद्धा याच प्रकारचा प्रश्न होता. म्हणजे याच्यावरतीच विचारलं होतं की खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही असं विचारलं होतं. आणि इथं काय विचारलंय, खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो. या ठिकाणी 2 जिल्हे दिलेत आपल्याला आणि पुढे आपल्याला काय दिलेत, या ठिकाणी पुन्हा खाली ऑप्शन दिलेले आहेत. मग पहिला जिल्हा कोणता दिलाय, अहमदनगर जिल्हा आहे. दुसरा जिल्हा कोणता दिलाय, सोलापूर दिलाय. आता ऑप्शन काय दिलेत पहा, फक्त एक, इथं फक्त 2 असेल, ठीक आहे, फक्त एक, फक्त 2, 1 किंवा 2 यापैकी कोणतंही नाही, आणि 2 किंवा 1 हे दोन्हीही. आता या ठिकाणी काय होतं बऱ्याच मित्रांचं, या ठिकाणी इथं उत्तर हे आहे की उत्तर हे आहे, याच्यामध्ये काय होतं, खूप कन्फ्युजन होतं. होणार, 100% होणार. का होणार, आणि हे कन्फ्युजन कोणाचं होणार, ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याचं होणार. त्याला माहिती आहे कृष्णा नदी खोऱ्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, सातारा आहे, त्याच्यानंतर सांगली आहे, आणि त्याच्यानंतर काय कोल्हापूर आहे. हे 3 जिल्हे काय आहेत महाराष्ट्रामध्ये. आता मी कुठला विचार करतोय सध्या, फक्त महाराष्ट्राचा विचार करतोय. मग महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर सातारा, सांगली, कोल्हापूर हे 3 जिल्हे कुठे आहेत, तर ते कृष्णा नदी खोऱ्यामध्ये आहेत, बरोबर. आणि हे जर 2 जिल्हे तुम्ही पाहिले, अहमदनगर आणि सोलापूर, हे 2 जिल्हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये आहेत, तर हे भीमा नदी खोऱ्यामध्ये आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय वाटेल की बा 1 किंवा 2 यापैकी कोणतंही नाही हे उत्तर असू शकतं, अशी शंका काय होऊ शकते बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनात. आणि कुणाच्या मनात येऊ शकते, ज्याचा अभ्यास चांगला आहे ना त्यालाच हा डाऊट येणार. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका कोणी काढलेली आहे, तर ती IBPSनी काढलेली आहे. आणि IBPS काय करत आहे, या ठिकाणी प्रश्नसंच बनवताना भारतीय भूगोलाचा विचार करत आहे. काय, भारतीय भूगोलाचा विचार करत असल्यामुळे या ठिकाणी काय केले त्यांनी, पर्याय क्रमांक 2 आणि 1 बरोबर हे उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता हे पण उत्तर बरोबर आहे. का बरोबर आहे, तर भीमा नदी पुढे जाऊन काय होते, कर्नाटकामध्ये कुठे मिळते, कोणत्या नदीला जाऊन मिळते ती, तर ती कृष्णा नदीला मिळते. मग भीमा नदी काय आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. मग जर जी उपनदी असेल तर म्हणजे याचाच अर्थ काय होतो, इनडायरेक्टली जे जिल्हे भीमा नदी खोऱ्यात येतात ते जिल्हे काय होणार, इनडायरेक्टली कृष्णा नदी खोऱ्यात सुद्धा त्यांचा समावेश होणार आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे उत्तर काय 100% बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे, तर ती 1400 किलोमीटर आहे. ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, तर ही बंगालच्या उपसागरास जाऊन काय होते, प्रवेश करते. ठीक आहे, त्याच्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ही किती लांबी आहे, 282 किलोमीटर ही काय कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम कोठे होतो, इथं सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे बऱ्याच वेळेस.
मग कुठे होतो हा उगम? तर हा उगम महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, महाबळेश्वर या ठिकाणी काय होतं, एकूण 5 नद्यांचा काय होतो उगम होतो. मग ह्या 5 नद्या कोणत्या आहेत पहा, कृष्णा आहे, कोयना आहे आणि वेण्णा. ह्या 3 नद्या काय आहेत, पठारावरील नद्या आहेत, म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आहेत. आणि कोकणातील 2 नद्या आहेत, त्या कोणत्या, सावित्री आणि गायत्री. ह्या 5 नद्याचा उगम काय होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस आलेला आहे की महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, हे सातारा जिल्ह्यामध्ये येते. आता या ठिकाणी कृष्णा नदीच्या उपनद्या यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न आलेला आहे. मग लक्षात ठेवा, कोयना आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे, भीमा आहे, येरळा आहे, या काय आहेत, कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला येरळा अजून एक लक्षात ठेवायची की येरळा ही काय आहे, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील, पहा पुन्हा सांगा, महाराष्ट्रातील डाव्या बाजूने काय, डाव्या बाजूने येऊन मिळणारी काय एकमेव नदी आहे. कोणती नदी आहे, एकमेव नदी येरळा नदी आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 4 नंबर, खालीलपैकी डॅश डॅश हा मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक होता. खाली आपल्याला 4 व्यक्ती दिल्यात, 4 नावं दिलेत आणि त्यापैकी कोण मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक होता असं विचारलंय. आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर सुद्धा तुम्हाला सहज निघू शकतं. का निघू शकतं, इथं पर्याय काय दिलेत पहा, औरंगजेब दिलाय, शहाजहान दिलाय, हुमायून दिलाय. हे कोण होते, ऑलरेडी हे कोण होते, बादशाह होते. मग सदस्य होते का, हे सदस्य नव्हते. मग सदस्य कोण होता या ठिकाणी, फारुख सियार हा काय होता, एक मुघल सम्राटाच्या दरबारातील एक काय होता, सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक सदस्य होता. आणि यालाच फारुख सियारला त्यांनी वेगवेगळे नाव घेतले होते पहा. कोणतं नाव घेतलं होतं, निजाम उल मुल्क आणि असफ जहा. या फारुख सियारने काय केलं होतं पहा, आपलं हैदराबादचं जे निजामाचं राज्य आहे ना, ह्या हैदराबादच्या राज्याचा तो काय आहे, संस्थापक आहे. इथं पहा, निजाम उल मुल्क, लक्षात आलं असेल. मग हैदराबादची जी निजामशाही होती त्याची स्थापना कोणी केली होती, तर ही या फारुख सियारने केली होती, हे लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबर, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली लोकसंख्या आहे. कोणाचं प्रमाण, युवकांचं प्रमाण विचारलंय. काय असलेलं, कमी असलेलं. मग कोणत्या जिल्ह्यात युवकांचं प्रमाण कमी आहे, तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, कोणत्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आता युवकांचा वयोगट कोणता दिलाय पहा, वयोगट 15 ते 24 वर्ष. ओके. मग या ठिकाणी का रत्नागिरी जिल्ह्याचं युवकांचं प्रमाण कमी आहे हे लक्षात ठेवा. तर कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तरुण काय होतात, रोजगारासाठी व शिक्षणासाठी नेहमी काय होतात, मुंबई आणि ठाणे या शहरात काय होतात, स्थलांतरित होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कशासाठी, एक तर रोजगारासाठी आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षणासाठी काय होतात, मुंबई आणि ठाणे या शहरामध्ये. त्याचबरोबर आता पुण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात येतात. तिकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जवळ पडतं. कोल्हापूरला सुद्धा शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ डॅश डॅश टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. म्हणजे उत्तर प्रदेश राज्याचा भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये किती टक्के वाटा आहे याच्यावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, ही जी 2011ची जनगणना आहे किंवा लोकसंख्या आहे ना, ही TCS IBPSचा अतिशय महत्त्वाचा, अतिशय आवडता, सगळ्यात आवडता चॅप्टर आहे. कारण याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न त्यांनी हमखास विचारलेले आहेत. मग तुम्हाला एवढं माहिती आहे किंवा एवढा हक्काचा चॅप्टर आहे, तर ते तुम्ही काय करायला पाहिजे, व्यवस्थितरित्या सगळं पाठ करूनच जायला पाहिजे. ओके. मग भारताच्या लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेशचा वाटा किती आहे, 16% आहे पहा. आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलं होतं पहा, जवळजवळ विचारलं होतं. म्हणजे एक्झॅक्ट विचारलं होतं का, तर नाही, जवळजवळ. आणि पर्याय सुद्धा काय दिलते, त्याच यांनी पर्याय दिलते. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक्झॅक्ट उत्तर प्रदेशचा वाटा किती आहे, तर तो आहे 16.51%. किती आहे, 16.51%. आणि उत्तर प्रदेश काय आहे, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं काय राज्य आहे, म्हणजे क्रमांक 1चं राज्य आहे. त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा खूप प्रश्न विचारलेला आहे. तर ते कोणतं आहे, सिक्कीम आहे. आणि या सिक्कीम राज्याचा लोकसंख्येतील वाटा किती आहे पहा, तर 0.05%. किती, 0.05% हा काय आहे, सिक्कीमचा लोकसंख्येतील वाटा आहे. हे लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर जास्त लोकसंख्येमध्ये काय होतं,
महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे? तर 9.28% वाटा आहे. हे सुद्धा खूप IMP आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही असं विचारलंय. मग महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर एकूण 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही. मग किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे असा जर प्रश्न आला असता तर आपलं उत्तर काय आलं असतं? तर महाराष्ट्रामधील एकूण 34 जिल्ह्यामध्ये काय आहे? जिल्हा परिषद आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. मग कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही हा प्रश्न तुम्हाला लगेच पडला पाहिजे की नाही? कारण सध्या जिल्ह्याची संख्या किती आहे? 36 आहे. जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. मग इथं आपल्याला सांगितलं की 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही. मग ते 2 जिल्हे कोणते आहेत? तर त्यातला एक आहे मुंबई शहर आणि दुसरा कोणता आहे? मुंबई उपनगर. आता या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषद का नाही हा लगेच पुढचा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. तर का नाही जिल्हा परिषद? या 2 जिल्ह्यामध्ये काय पहा, 100% काय झालेलं आहे? नागरीकरण झालेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी नागरीकरण झालेलं असतं त्या ठिकाणी काय असतं? महानगरपालिका असते. म्हणून या ठिकाणी काय जिल्हा परिषद स्थापन केलेल्या नाहीत. आता या ठिकाणी पहा, इथे एक ॲडव्हान्समध्ये प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा होत्या? बघा बरं का, किती ॲडव्हान्स प्रश्न आहे विचारलेला आहे. किती डीपमध्ये प्रश्न विचारतात हे लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा होत्या? तर एकूण किती जिल्हा परिषदा होत्या? एकूण 25 जिल्हा परिषदा होत्या. आणि महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते? तर एकूण 26 जिल्हे होते. एकूण 26 जिल्हे. जिल्हा परिषदा किती होत्या? 25 होत्या. मग कोणत्या शहराला जिल्हा परिषद नव्हती? तर बृहमुंबई या शहराला जिल्हा परिषद नव्हती. आणि बृहमुंबईचंच विभाजन होऊन त्याच्यामधून काय केलं? 2 जिल्हे निर्माण केले. ते कधी केले याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर कधी केले होते? 1990 साली केले होते. लक्षात ठेवा. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? तर शरद पवार. शरद पवार साहेब हे काय होते? त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हे पण लक्षात ठेवा. यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर. पद्मा सुब्रमण्यम हे एक डॅडॅस मधील प्रसिद्ध नाव आहे. असे प्रश्न तुम्हाला काल पण घेतला होता कारण परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग पद्मा सुब्रमण्यम हे काय? भरतनाट्यामधलं काय? अतिशय महत्वाचं एक प्रसिद्ध असं नाव आहे. हे काय आहेत? भरतनाट्याच्या काय आहेत? प्रसिद्ध अशा नृत्यांगना आहेत. त्यांना सरकारने पुरस्कार दिलेत पहा. कोणकोणते दिलेत पहा. पद्मश्री पुरस्कार दिलाय कधी? 1981 साली. आणि दुसरा म्हणजे पद्मभूषण पुरस्कार दिलाय तो 2003 साली. ओके. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती? कुणाचं विचारले पहा? उच्च न्यायालयाचे विचारले. मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? 62 वर्ष आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला विचारलं असतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं असतं 65 वर्षे. लक्षात ठेवा. फरक लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस हा फरक आपण लक्षात ठेवत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? 62 वर्ष आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? 65 वर्ष आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा उच्च न्यायालयासंदर्भात घटनेमध्ये कलम कोणता आहे पहा? कलम 214 ते 231 आहे. मग याच्यामध्ये स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 214 नुसार काय उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती यांची नेमणूक कोण करतं किंवा कोणाद्वारे नेमणूक केली जाते? तर ती राष्ट्रपतीद्वारे नेमणूक केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक सुद्धा कोणाद्वारे केली जाते? तर ती सुद्धा राष्ट्रपतीद्वारेच केली जाते. ओके. दोन्ही लक्षात ठेवा. नाही तर बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं उच्च न्यायालय राज्यात असतं मग राज्यातल्या नेमणुका कोण करतात? राज्यपाल करतात. परंतु तसं नाही. राज्यातल्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? ते सुद्धा राष्ट्रपतीच करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची. ओके. लक्षात ठेवा. पात्रता किमान 10 वर्षे न्यायिक पदवी 62 वर्षे पाहिले. राजीनामा कोणाला देतात? ज्याने नियुक्ती केली त्याला संबोधून राजीनामा देतात. म्हणजे राष्ट्रपतींना संबोधून काय करतात? राजीनामा देतात. ओके. पुढचा अतिशय सोपा प्रश्न. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो रत्नागिरीमध्ये. आता या ठिकाणी प्रश्न विचारताना प्रश्न कसे विचारलेत पहा. म्हणजे त्याला तुमचं हे उत्तर काय करायचं होतं? 100% उत्तर काय करायचं होतं? बरोबरच आणायचं होतं. त्यासाठीच प्रश्न विचारला होता पहा. का विचारला होता? बाकीचे ऑप्शन काय दिले ते पहा. इथं हिंगोली ऑप्शन दिलता. हिंगोलीला समुद्र लागलाय का रे? नाही लागला. प्रश्न काय झाला? पर्याय कट झाला.
इथं बीड झालाय, आता हा आमचा बीड, इथं आमचे पाणी प्यायचे वांदे, तर इथं समुद्र कुठून येणार, हा पर्याय सुद्धा कट झाला. त्याच्यानंतर लातूर, हा सुद्धा दुष्काळी भाग, इथं सुद्धा रेल्वेने पाणी न्यावं लागतंय, समुद्र कुठून येईल. म्हणजे तिन्ही पर्याय काय झाले, कट झाले. खाली कोणता पर्याय उरला, रत्नागिरी हा एकच पर्याय उरला. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा काय करायचं होतं, हे तुमचं उत्तर 100% सगळ्यांचं बरोबर आणायचंच होतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. खूप महत्वाचं आहे, कोणता दिवस केला जातो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून, तर 31 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर या दिवशी कोणाची जयंती असते, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ती कोणाची जयंती असते, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. त्यांना आपण लोह पुरुष म्हणतो आणि त्यांची जयंती आहे, म्हणूनच 31 ऑक्टोबर काय राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळला जातो. ओके, आणि कधीपासून पाळला जातो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही. कधीपासून, 2014 पासून, म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काय केला जातो, राष्ट्रीय एकता दिवस पाळला जातो. कोणता आहे दिवस, तर तो आहे 31 ऑक्टोबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे, व्हिनेगार हे डॅशचे एक जलीय द्रावण आहे. आता हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. का लक्षात ठेवायचा आहे, तर हा प्रश्न आपल्या जीकेच्या सिलेबसमध्ये पण येऊ शकतो तुम्हाला, आणि तुम्हाला तांत्रिकमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नवीन तांत्रिक सिलेबस काय खूप डिटेल्समध्ये आलेला आहे. ठीक आहे, मग व्हिनेगार हे काय आहे मित्रांनो, तर हे एक ॲसिटिक आम्ल आहे. लक्षात ठेवा, MPSCने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला होता, आणि सेम असाच एवढाच प्रश्न विचारला होता. व्हिनेगार हे डॅशचे एक जलीय द्रावण आहे. MPSCने एवढाच विचारला होता. त्याच्यानंतर TCSने तलाठी भरतीला एवढाच प्रश्न विचारला. ओके, मग तुम्हाला बाकीचे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. व्हिनेगार हे काय, ॲसिटिक आम्ल आहे. चिंच, आंबा, द्राक्ष याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं, तर याच्यामध्ये टार्टरिक आम्ल असतं. संत्रा, लिंबू याच्यामध्ये कोणतं असतं, सायट्रिक आम्ल असतं. दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं, लॅक्टिक आम्ल असतं. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असतं. केळीमध्ये मॅलिक आम्ल असतं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे ना, याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. लोण्यामध्ये ब्युट्रिक आम्ल, गव्हामध्ये कोणतं, ग्लुटॅमिक आम्ल असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच SNDT विद्यापीठाची महिला विद्यापीठाची स्थापना कोणी असं विचारलंय. मग ही डॉक्टर DK कर्वे यांनी, म्हणजेच डॉक्टर धोंडीबा केशव कर्वे यांनी काय केली होती, SNDT विद्यापीठाची स्थापना केली होती. आता ही स्थापना कधी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कधी केली होती, 5 जुलै 1916. 1916 तर डोक्यामध्ये फिटच करून ठेवा. ओके, विद्यापीठाचं ब्रीदवाक्य काय होतं, संस्कृत श्री पराशक्ती, हे काय होतं, विद्यापीठाचं ब्रीदवाक्य होतं. पुढचा प्रश्न 14 नंबर, 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात कोणती लढाई झाली, किंवा कुठे लढाई झाली होती, पानिपत या ठिकाणी. कधी, 21 एप्रिल 1526. कोणामध्ये झाली, बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये झाली. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चौसाची आणि हळदीघाटची ह्या 2 लढाया सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्या दोन्ही लक्षात ठेवायच्यात, कारण यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. मग चौसाची लढाई कधी झाली होती, ती 29 जून 1539 मध्ये. कुणाकुणामध्ये पहा, हुमायूं विरुद्ध शेरशाह सुरी या दोघांमध्ये झाली होती. त्याच्यानंतर हळदीघाटची लढाई सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, ती झाली होती 18 जुलै 1756 रोजी. कोणामध्ये, महाराणा प्रताप विरुद्ध मुघल यांच्यामध्ये काय झाली होती, ही लढाई झाली होती. पुढचा प्रश्न 15 नंबर, असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. सगळ्यांना माहिती आहे हे कोणाचं पुस्तक आहे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं पुस्तक आहे. कुठं आला होता प्रश्न, हा प्रश्न आपण पण घेतला होता आणि तलाठी भरतीला पण जसेच तसा प्रश्न विचारला होता. ओके, मग पु ल देशपांडे यांचं बाकीचे साहित्य कोणतं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, कारण यांच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो. मग पहा, या ठिकाणी गाठोडा आहे, बटाट्याची चाळ आहे, गोळा बेरीज आहे, अंमलदार आहे, वस्ती उठाव आहे, आसामी आसामी याच्यावरती तर प्रश्न होता. ती फुलराणी आणि उरलं सुरलं हे काय, पु ल देशपांडे यांचं महत्त्वाचं साहित्य आहे. पुढचा प्रश्न आपला 16 नंबर, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केले होते. मग कोणत्या घटनादुरुस्तीने केलं होतं, तर हे 91व्या घटनादुरुस्तीने केलं होतं. आणि ही 91वी घटनादुरुस्ती कधी झाली, तर ही 2003 साली झाली होती. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि किती टक्क्यापेक्षा जास्त नसावं याचं बंधन घातलं होतं, तर 15% जास्त नसावं याचं बंधन घातलं होतं. हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण 17 नंबर,
अश्वघोषाच्या बुद्धचरिताची भाषा कोणती आहे? कशाची भाषा विचारली आपल्याला? बुद्धचरिताची भाषा कोणती असं विचारलंय. मग हे कोणत्या भाषेमध्ये आहे? तर हे संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि बुद्धचरित्र हे कोणी लिहिलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग हे कुणाचं आहे? तर अश्वघोषाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आपला 18 नंबर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? सगळ्यांना माहिती आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मेळघाट भागामध्ये कोणती आदिवासी जमात राहते याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. मग कोणती आदिवासी जमात राहते? तर कोरकू ही जी आदिवासी जमात आहे ही मेळघाट प्रदेशामध्ये राहते. ओके, या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असं विचारलंय? ऑप्शन काय दिलेत पा? दमन आणि दीव, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि गुजरात. तर यापैकी आपलं उत्तर काय असेल? गुजरात मधले प्रकरण काय होत नाहीत? मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तर यासाठी काय आहे? गुजरात राज्याला स्वतःचं काय आहे? उच्च न्यायालय आहे. हे लक्षात ठेवा. ओके, मग मुंबई अंतर्गत कोणकोणते येतात पा? दमन आणि दीव येतं, दादरा आणि नगर हवेली येतं, गोवा आणि आपलं महाराष्ट्र. या सगळ्यांचं काय होतं? अधिकार क्षेत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं. ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर ती 14 ऑगस्ट 1962 झाली होती. सॉरी, या ठिकाणी 1962 नाही मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? 1862 आहे. ओके, 14 ऑगस्ट 1862 काय झाली होती? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. ठिकाण कुठे आहेत? आता मुंबई म्हटलं मुंबईलाच असेल, परंतु या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो, खंडपीठे कुठे आहेत? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत कुठं खंडपीठ आहेत, परंतु सांगणं माझं काम आहे. या ठिकाणी परीक्षेत प्रश्न विचारला जातो. मग कुठं कुठं आहेत पहा? औरंगाबाद आहेत, नागपूर आहे आणि पणजी आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आणि पर्याय काय दिले जातात पहा? पहिला पर्याय दिला जातो मुंबई, दुसरा पर्याय दिला जातो औरंगाबाद, तिसरा पर्याय दिला जातो नागपूर आणि चौथा पर्याय दिला जातो पणजी. मग या ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो, अरे आपल्याला वाटतं मुंबई उच्च न्यायालय आहे, मग मुंबई पण असू शकतं, औरंगाबाद, नागपूर, पणजी हे तर आहेच. परंतु लक्षात ठेवा अशा वेळेस आपलं उत्तर काय असेल? मुंबई. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही, हे लक्षात ठेवा. खंडपीठ किती आहेत? एकूण 3 खंडपीठ आहेत. ते कुठं कुठं आहेत? औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहेत. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यामध्ये असं आपल्या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? पुणे, रत्नागिरी, बीड, सातारा हे आपले 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि यापैकी योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचं आहे की लिंगमळा धबधबा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर नजर चुकीने जर आपला व्हिडिओ लाईक करायचा राहिला असेल तर प्लीज मित्रांनो एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. मित्रांनो तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला काय करा? व्हिडिओ आपला नक्की फॉरवर्ड करा, त्यांना टाकून द्या, बघू द्या त्यांना सुद्धा आपण कसं शिकवतो आणि काय शिकवतो ते. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.